ओम योग गंगा या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला सूक्ष्म प्रकार काही बघितले। आज आपण प्राणायामाबद्दल काही बघणार आहोत। योगाची सुरुवात आपल्याला सूक्ष्म प्रकारानेच करायची आहे। प्राणायामही जरी करायचा आहे तर सुरुवातीला थोडीशी काही सूक्ष्म प्रकार करून नंतर आपल्याला प्राणायामाला सुरुवात करायची आहे। प्राणायाम म्हणजेच प्राणाचा आयाम, प्राणाचा विस्तार। 1 मिनिटामध्ये जितका आपण कमी श्वास घेणार तितकं आपलं आयुष्य जास्त। साधारणतः आपल्या श्वासांची जी संख्या आहे ती 10 ते 12 किंवा 10 ते 15। सर्वात कमी श्वास घेणारा प्राणी कासव, त्याचं आयुष्य 200 ते 250 वर्ष सांगितलेलं आहे। त्याच्याच विरुद्ध जर कुत्र्याचं आयुष्य आपण बघितलं तर अतिशय कमी 10 ते 12 वर्ष, कारण की खूप फास्ट जलद गतीने श्वासोश्वास घेत असतो। प्राणाचा विस्तार करायचा आहे आपल्याला, म्हणजेच श्वासांची संख्या कमी करायची। तर प्राणायाम कधी करायचा, कोणी करायचा, कोणी करायचं नाही, वेळ कोणती जास्त चांगली आहे, कशा पद्धतीने अभ्यास वाढवायचा, हे आपण आज त्याचं बेसिक काय आहे, कशा पद्धतीने अभ्यास वाढवायचा हे आपण बघणार आहोत। तर पहिल्या प्राणायामाचं नाव आहे भस्त्रिका प्राणायाम। सुरुवातीला आपल्याला जमिनीवर नाही बसायचे आहे। मॅट घ्यायची, योगा मॅट घ्या, सतरंजी घ्या। खाली बसता येत नसेल खुर्चीवर बसून आपण करू शकतो प्राणायाम। वयोमानाप्रमाणे आपल्याला आपलं आयु काय आहे, आपली व्याधी काय आहे, आपले विकार काय आहे, आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे पण आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला प्राणायामाचा अभ्यास वाढवायचा आहे। सकाळची वेळ ही उत्तम सांगितलेली आहे प्राणायामासाठी, कारण की सकाळच्या वेळेमध्ये हे ऑक्सिजन लेवल जास्त असल्यामुळे ऑक्सिजन लेवल पण वाढणार आहे आणि रिकामा पोटी प्राणायाम करायचा आहे किंवा जेवल्यानंतर 4 तासांनी 4.5 तासांनी आपण केला तरी चालेल। तर पहिला जो प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम। दीर्घ श्वास आणि दीर्घ प्रश्वास, दीर्घ श्वसन पण आपण ह्याला दुसरं नाव ह्याचं म्हणू शकतो। या पद्धतीने पाठीचा कणा सरळ, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, चेहऱ्यावर स्मितहास्य, मनामध्ये ओंकाराचं नामस्मरण, या पद्धतीने। सुरुवातीला अर्ध्या मिनिटापासून सुरू करू शकतो, असं हळूहळू आपल्याला 5 मिनिटापर्यंत न्यायचं आहे। तर रोज कमीत कमी आपल्याला 5 मिनिट तरी भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे। याचे फायदे प्रत्येकाला माहीतच आहे की दीर्घ श्वासामुळे एकतर वजन कमी होण्यास मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं रेस्पिरेटरी सिस्टीमवर त्याचा खूप जास्त परिणाम। ह्याच्याशी रिलेटेड जे काही आजार विकार आहेत, दमा, श्वास, ॲलर्जी, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, हे विकार होणार नाही। सध्या तर इतकं व्हायरल आहे की जगामध्ये सर्व काही दूषित आहे आपल्याला, तर त्याच्यामध्येही आपल्याला स्वस्थ राहायचं आहे। तर म्हणून आपल्याला रोज कमीत कमी 5 मिनिट तरी भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे। जर जास्त दम्याचा त्रास असेल, श्वासाचा त्रास असेल, मग कालावधी आपण हळूहळू ह्याचा 10 मिनिटापर्यंत पण नेऊ शकतो, हळूहळू न्यायचं आहे। या पद्धतीने माझं चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि एक स्वस्थ जीवन जगत राहा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल हा प्रयत्न करत राहा। ओम शांती।